जीवनात यशस्वी कसे व्हावे? नमस्कार मित्रांनो. आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. जीवनात यशस्वी कसे व्हावे? प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं, काहीतरी मोठं करायचं, स्वतःचं नाव कमवायचं, कुटुंबाला अभिमान वाटेल असं काहीतरी साध्य करायचं. पण प्रश्न असा आहे, यश मिळतं कसं? यश ही एक अशी गोष्ट नाही जी अचानक मिळते. यश म्हणजे एक प्रवास आहे, मेहनतीचा, संयमाचा आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याचा. सगळ्यात आधी स्वप्न पहा. हो, स्वप्न पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जिथे स्वप्न असतात तिथेच दिशा दिसते. पण फक्त स्वप्न पाहून काही होत नाही. त्या स्वप्नाला सातत्यात उतरवण्यासाठी कृती करावी लागते. दुसरी गोष्ट, ध्येय निश्चित करा. तुम्हाला नक्की काय हवं आहे हे ठरवा. मला सक्सेसफुल व्हायचे आहे हे पुरेसे नाही. तुमचं ध्येय जितकं स्पष्ट असेल तितकं तुम्हाला काम करणं सोपं जाईल. तिसरी गोष्ट, मेहनत आणि सातत्य. मित्रांनो, कोणतेही मोठं यश एका रात्री मिळत नाही. दररोज थोडं-थोडं पुढे जात राहणं हाच खरा मंत्र आहे. कधी-कधी थकवा येईल, कंटाळा येईल, पण थांबू नका. चौथी गोष्ट, अपयश स्वीकारा. अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे एक शिकवण आहे. जे लोक कधीही फेल झाले नाहीत, ते कधीच काही मोठं करू शकले नाहीत. म्हणून चुकांमधून शिका आणि पुन्हा उभे राहा. पाचवी गोष्ट, सकारात्मक विचार ठेवा. आपण जसं विचार करतो तसं आपण बनतो. निगेटिव्ह विचार तुमची एनर्जी कमी करतं आणि पॉझिटिव्ह विचार तुम्हाला पुढे नेतात. सहावी गोष्ट, वेळेची किंमत ओळखा. वेळ एकदा गेली की ती परत येत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाचा योग्य वापर करा. सोशल मीडिया, टाईमपास यांमध्ये वेळ वाया घालवू नका. सातवी गोष्ट, स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसेल तर कोणीच तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. मी करू शकतो हा विचार मनात ठेवा. आठवी गोष्ट, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते, तुम्हाला पुढे नेण्यासाठी ते सकारात्मकपणे प्रयत्न करतात, अशा लोकांसोबत राहा. एक कारण तुमचं नेचर तुमचं फ्युचर ठरतं. नववी गोष्ट, आरोग्याची काळजी घ्या. यश मिळवण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही स्ट्रॉंग असणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या. आणि शेवट, कधीही हार मानू नका. मार्ग कठीण असले, अडचणी असतील, लोक तुमच्यावरती शंका घेतील. पण जर तुम्ही थांबला नाही तर यश नक्कीच तुमची साथ देईल. यश मिळवणं अवघड नाही, पण त्याच्यासाठी ध्येय, मेहनत आणि संयम लागतो. आजपासून सुरुवात करा. छोट्या छोट्या पावलं पुढे टाका. लक्षात ठेवा, स्वप्न बघणारे अनेक असतात, पण पूर्ण करणारे थोडेच असतात.